विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा जी 28 सप्टेंबरला असणार आहे त्याची रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे. यामधला आजचा जो पार्ट आहे तो चालू घडामोडी, भूगोल आणि पर्यावरण घडामोडी आपण यामध्ये घेतोय. मागचे 5 लेक्चर टाकलेत, विद्यार्थ्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. आणि विद्यार्थी बरेच वेळा बोलत आहे की सर महासंग्राम व्हिडिओ तुमचा कधी येणार आहे. मित्रांनो, लवकरच हा महासंग्राम व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही सादर करणार आहोत. मागच्या वेळेस 92,000 ते 93,000 विद्यार्थ्यांनी महासंग्राम व्हिडिओ बघितला. यावर्षी टार्गेट महासंग्रामचं हे 1.5 लाखापर्यंत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुमची रिव्हिजनची सगळी जबाबदारी माझी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचं चालू घडामोडी, भूगोल व पर्यावरण घडामोडीमधला टॉपिक. त्या अगोदर एक विद्यार्थ्यांना सूचना आहे, जे नवीन आले असेल चॅनलला त्यांना सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या. ठीक आहे, चला. आपला टॉपिक आहे भूगोल पर्यावरणामधला. आत्ता आपण एक साधारणतः एक 60-70 महत्त्वाच्या 60-70 म्हटल्यापेक्षा मागच्या 1.5 वर्षातल्या एक महत्त्वाच्या घडामोडी भूगोल पर्यावरणातला बघणार आहोत, जेणेकरून ज्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो असे प्रश्न आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला पहिलं टॉपिक तुम्हाला जो दिसतोय त्याचं नाव तुम्हाला दिसत असेल. त्याचं नाव आहे पम्बन ब्रिज. टॉपिक तुम्हाला दिसतंय पम्बन ब्रिज उद्घाटन. ठीक आहे, पम्बन ब्रिज उद्घाटन टॉपिक तुम्हाला दिसत असेल. बघा इथे काय आहे ना, अतिशय महत्त्वाचं आहे आणि यावर 100% भूगोल पर्यावरणावर किंवा भौगोलिक घडामोडी जर विचार केला तर यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. बघा आत्ता तामिळनाडूमधील प्रसिद्ध रामेश्वरम बेटाला रेल्वेच्या मार्गाने जमिनीशी जोडणाऱ्या पंबन सागरी पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. आणि हे उद्घाटन कधी केलेलं आहे? 6 एप्रिल 2025 रोजी त्यांनी हे उद्घाटन केलं. ठीक आहे, 6 एप्रिल 2025 रोजी यांनी उद्घाटन केलं. आता पम्बन बीच जो आहे, या बीचची वैशिष्ट्य बघूया. ब्रिज जो आहे किंवा पूल जो आहे, आता लक्षात घ्या, याचं इमेज मी तुम्हाला इथं टाकलेली आहे, ती व्यवस्थित बघून घ्यायची. ठीक आहे, आणि याच्यावर नेमकं प्रश्न काय येणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत. आता याची वैशिष्ट्य जर आपण बघितली पम्बन ब्रिजची, तर लक्षात घ्या, देशातील लक्षात घ्या, इथं स्टार पॉईंट करून ठेवा, IMP करून ठेवाल की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवाल. देशातील पहिला, आता इथं पहिला आलं तर आयोग कुठंतरी प्रश्न विचारतो, तुम्हाला माहित आहे. देशातील पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट, आता तुम्हाला दिसत असेल, हे बघा, व्हर्टिकल सी लिफ्ट म्हणजे वरच्या दिशेने उचलला जाणारा पूल असं म्हटलेलं आहे. आणि पहिला हा देशातला आहे, त्यामुळे इथे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. याची लांबी जर विचारली तर याची लांबी आहे 2.08 किलोमीटर. लक्षात असू द्या. याच्यासाठी खर्च 550 कोटी रुपये खर्च झाला आहे. आपण बघतोय पम्बन ब्रिज. याचं एक तारीख तुम्हाला लक्षात पाहिजे, 6 एप्रिल 2025ला पम्बन ब्रिजचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं. त्याची लांबी जर बघितली तुम्हाला लक्षात येईल, 2.08 किलोमीटर त्याची लांबी आहे. 550 कोटी रुपये याला खर्च आलेला आहे. मग आता बघा, पुढचं जर बघितलं तर याच्यावर तुम्हाला पुढेच लगेच काय दिसेल तर प्रश्न दिसेल. मी याच्यासोबत काय करतोय, कंटेंट सोबत प्रश्न सुद्धा घेतोय, म्हणजे तुमचा चालू घडामोडीचा सराव सुद्धा झाला पाहिजे. ठीक आहे, चला. आत्ता पहिला प्रश्न जर बघितला पम्बन ब्रिज बाबत, 6 एप्रिल आपण तारीख बघितली होती. PM मोदींनी तामिळनाडूमधील पम्बन सागरी पुलाचे उद्घाटन केले, आपण बघितलं होतं. ठीक आहे, कंटेंटमध्ये बघितलं होतं. देशातील हा पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट पूल आहेत, हे सुद्धा आपण बघितलं होतं. देशातील पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट पूल बघितला होता. या पुलाची लांबी जर बघितली ना मित्रांनो, 2.8 किलोमीटर. आता लक्षात घ्या, मागच्या वर्षभरामध्ये जेवढे पूल बांधले, जेवढे ब्रिज बांधले, आता हा तो व्हर्टिकल सी पूल झाला, सागरी सेतू बांधलेत, याची लांबी उंची सगळं करून ठेवा. कारण का बरेचदा तुम्हाला असं जाणवतं, रेल्वेवरील सर्वात लांब, रेल्वेचा सगळ्यात लांब पूल किंवा सर्वात मोठा बोगदा किंवा सेतू किंवा केबल स्ट्रेट ब्रिज, यावर बरेचदा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे याची लांबी करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता उत्तर जर बघितलं तर हे 3 जे विधानं आहे, तर 3ही विधानं काय तरी योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक काय येईल? उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. ठीक आहे, याची लांबी महत्वाची आहे. पम्बन ब्रिजची किती आहे? 2.08. ठीक आहे, चला नेक्स्ट जर बघितलं, आता हा पुढचा एक बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलंय नुकतंच. एक थोडासा पेन काय करतो, इकडे घेऊन घेतो. ठीक आहे, 13 जानेवारी 2025 एक तारीख लक्षात असू द्या.
जम्मू काश्मीर मधील गंदरबल जिल्ह्यातील झेड मोड सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन पीएम मोदींनी केले. कुठला बोगदा आहे हा झेड मोड सोनमार्ग बोगदा? तुम्हाला याचं चित्र सुद्धा, तुम्हाला इमेज सुद्धा याची दिसत असेल बघा. या स्वरूपाचा हा बोगदा आहे, ह्याची एंट्री आहे इथून. ठीक आहे. आणि याची जर लांबीचा विचार केला तर ही 6.5 किलोमीटरची लांबी आहे. म्हणजे हा जो बोगदा आहे ना, हा साधारणतः बोगदा 6.5 किलोमीटरचा आहे. लक्षात असू द्या, हे पाठच करून घ्या, कारण की तुम्हाला मी सांगितलं यावर तुम्ही वर्ग 3चे पेपर असो, वर्ग 2चे असो की राज्यसेवा असो, प्रश्न 100% तुम्हाला कुठे ना कुठल्या तरी परीक्षेत दिसणार. त्यामुळे हा महत्त्वाचा आहे. हा बोगदा इंग्रजी न आकाराचा असून सोनमार्ग बोगदा या नावाने ओळखला जातो. आता बाकी हे करायची गरज नाही, पण झेड मोड सोनमार्ग याची लांबी तुम्हाला माहीत पाहिजे. जसं आपण जो पाहाला पम्बन ब्रिज, पम्बन ब्रिजची आपण हे पाहिली होती, त्याला काय म्हणते लांबी पाहिली होती, ते 2.08 होती. झेड मोड सोनमार्ग बोगद्याची जर आपण लांबी बघितली तर हे 6.5 किलोमीटर होती. हे लक्षात असणं गरजेचं आहे. पुढचा आता तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारला जाईल. झेड मोड सोनमार्ग बोगद्याचे नुकतेच उद्घाटन पीएम मोदी यांनी केलेले आहे. त्या बोगद्याची लांबी किती असं म्हटलंय? असे ऑप्शन तुम्हाला दिले जाईल, तर उत्तर मी डायरेक्ट सांगतो 6.5 किलोमीटर याचं काय आहे, तर याची लांबी आहे. लक्षात असू द्या, किलोमीटर. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024. हा एक स्टार पॉईंट करून ठेवा, कारण की बरेचदा आपल्याला जागतिक वायू गुणवत्तावर सुद्धा प्रश्न विचारलेले दिसतात. पण जागतिक वायू गुणवत्ता जर आपण बघितलं तर जाहीर करणारी संस्था ही IQ एअर आहे. याची 7वी आवृत्ती आहे IQ एअरची. आणि या अहवालानुसार भारताचा क्रमांक 5 आहे. म्हणजे हे जे एअर क्वालिटी आहे याच्यामध्ये भारत 5 नंबरला आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. मग आता सर्वाधिक प्रदूषित देशांचे जर आपण क्रमांक पाहिले तर चाड हा 1 नंबरला दिसतो. तुम्हाला चाड किती नंबरला दिसतो? 1 नंबरला. 2 नंबरला काय दिसतो? बांगलादेश. 3 नंबरला काय दिसतो? पाकिस्तान. आणि 5 नंबरचा आपला भारत हा सर्वाधिक जगातील प्रदूषित देश आहे. म्हटलं ही IQ एअरची संस्था आहे स्वित्झर्लंड मधली. आणि इथे थोडंसं स्टार पॉईंट करून ठेवा. जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हटलं तर हे दिल्ली येत आहे. लक्षात असू द्या. तुम्हाला इथे सुद्धा प्रश्न आयोग काय करतील? विचारतील. सिंगल लाईन प्रश्न आला तर तुम्हाला सांगतो हा प्रश्न इथे येऊ शकतो. भारताचा क्रमांक विचारला जाऊ शकतो आणि दिल्लीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा जगातील सर्वाधिक महानगराचा विचार केला तर बायनरी हाट नावाचं आहे. ठीक आहे. हे सुद्धा इथं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. चला नेक्स्ट जर बघितलं, जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 बाबत अचूक विधान निवडा. अचूक विधान निवडा असं म्हटलेलं आहे. भारताचा अहवालामध्ये जगात 5वा क्रमांक आहे असं म्हटलेलं आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देश बांगलादेश असं म्हटलं. आता जगात आपण मगाशीच पाहिलं भारताचा या याच्यामध्ये 5वा क्रमांक होता. पण जगातील सर्वात प्रदूषित देश पाहिले तर बांगलादेश नाही इथं. तर इथं तुम्हाला चार्ट दिसेल. त्याच्यामुळे उत्तर हे एक बरोबर आहे. पर्याय क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक 3 जर बघितला तर याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक अचूक आहे. हे लक्षात असणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. चला, बरेचदा विद्यार्थी मला आपल्या चालू घडामोडीचा प्रश्न संच विचारत होते की सर सरावासाठी आत्ता जर घेतला तर आमचा सॉल्व्ह होईल का? तर याच्यामध्ये मी एक साधारणतः 12 टॉपिक टाकलेले आहे आपल्या चालू घडामोडी प्रश्नसंचामध्ये. आणि याचंच विश्लेषण सुद्धा मी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो याचा सराव करू शकता, कारण की सराव फार महत्त्वाचा आहे कोणत्याही विषयासाठी. चालू घडामोडीच नाही तर कोणत्याही विषयासाठी सराव फार महत्त्वाचा आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा देशातला 58वा व्याघ्र प्रकल्प, याच्याबद्दल बघतोय आपण. देशातला 58वा व्याघ्र प्रकल्प 9 मार्च 2025 रोजी मध्य प्रदेशमधील चंबल प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. कुठल्या राज्यातला आहे? तर मध्य प्रदेश. लक्षात असू द्या, स्टार पॉईंट करून ठेवा. 58वा व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश मधला आहे. यानंतर हा देशातला 58वा व्याघ्र प्रकल्प असून मध्य प्रदेश मधला 9व्या क्रमांकाचा आहे. लक्षात असू द्या. इथं स्टार पॉईंट करून ठेवा. तुम्हाला इथेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. माधव राष्ट्रीय उद्यान 1956 मध्ये मध्य प्रदेशातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले होते. हे MP मधलं
पहिलं राष्ट्रीय उद्यान होतं, लक्षात असू द्या. मग आता बरेचदा तुम्हाला काय विचारते, सर्वाधिक वाघ असणारी राज्य जर पाहिली तर मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाघ आहे. सर्वाधिक वाघ असणारे व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर हे जिम कार्बेट आहे, 260 आहे. महाराष्ट्राचा वाघाचा विचार केला तर चौथ्या क्रमांकावर लागतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला. त्यानंतर बघा, देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प माधव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? लक्षात आहे तुम्हाला, देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प माधव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातला आहे असं म्हटलेलं आहे? तर आपण बघितलं होतं मध्य प्रदेश मधला आहे, आणि या मध्य प्रदेश मधला 9वा व्याघ्र प्रकल्प आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 18वा भारत वनस्थिती अहवाल 2023. आता तुम्ही म्हणाल सर हा 23 आहे, आता 25 चालू आहे, पण मित्रांनो हा जाहीर बघा कधी झाला. आकडेवारी जर बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये 23 ची जरी असली, जाहीर झाला डिसेंबर 24ला, एंडिंगला, म्हणजे आत्ता एक 7-8 महिने झाले. तर त्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 प्रकाशित केला. आणि हा अहवाल जर पाहिला किंवा रिपोर्ट जर पाहिला वनाचा, 1987 पासनं कोण जाहीर करते तर बघा, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया या संस्थेद्वारे दर 2 वर्षांनी जाहीर केला जातो. आणि 2023चा हा 18वा अहवाल आहे, हे लक्षात असतं तुमचं, तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे, अहवालातील ठळक वैशिष्ट्याचा जर विचार केला तर आता इथे सहसा बघा, देशाचे एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र हे 8,27,356.95 चौरस किलोमीटर म्हणजे भौगोलिक क्षेत्राच्या झालं हे 25.17% झालं. आता याच्यामधलं नेमकं करायचं काय, कारण का अहवाल खूप मोठे आहे. तर आता लक्षात घ्या, क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र पाहिलं तर याच्यामध्ये पहिलं लक्षात असू द्या मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं, जे सांगतो तेवढंच व्यवस्थित करा. आता इथं जर पाहिलं तर वनक्षेत्र आणि वृक्ष क्षेत्रामध्ये वाढ जर बघितली तर सर्वाधिक वाढ ही छत्तीसगडमध्ये झालेली, लक्षात घ्या. हा एक स्टार पॉईंट करून ठेवा, सर्वाधिक वाढ. त्यानंतर जर बघितलं तर सर्वाधिक मोठी घट वनांची कुठं झाली तर हे मध्य प्रदेशमध्ये झाली आहे. म्हणजे इकडे काय मित्रांनो, इकडे छत्तीसगड आहे, लक्षात असू द्या. छत्तीसगड आहे, इथे सर्वाधिक वनांमध्ये वाढ झालेली आहे. आणि याच्यामध्ये जर घटमध्ये बघितलं तर हे मध्य प्रदेश आहे. मग खारफुटीचं क्षेत्राचा जर विचार केला तर खारफुटीचं क्षेत्र, सर्वाधिक खारफुटीचं क्षेत्र हे पश्चिम बंगालमध्ये, हा स्टार पॉईंट करा. बघा याच्यामध्ये माहिती भरपूर आहे, पण जे स्टार पॉईंट करून देतो ना, मला असं वाटतं की त्यावर प्रश्न आयोग विचारला जातील आयोगातर्फे, तर हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. प्रादेशिक कामगिरी आहे, हे काही एवढं विशेष नाही आहे. त्यानंतर बघा, फक्त काय करा, महाराष्ट्र संदर्भातलं थोडंसं वन अहवालाच्या संदर्भातला डाटा आला असेल ना, तो व्यवस्थित करून जा. ठीक आहे, चला. मग आता बघा लक्षात घ्या, 18वा वनस्थिती अहवाल जर आपण बघितला, 5 नंबरचा प्रश्न बघा, स्क्रीनवर व्यवस्थित पूर्ण प्रश्न दिसतोय 5 नंबरचा. वन अहवाल बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य असं म्हटलंय? यानुसार सर्वाधिक वनक्षेत्र वृक्षक्षेत्र वाढ छत्तीसगडमध्ये झाली, आपण बघितलं होतं. वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ कुठे झाली, तिथे. या अहवालानुसार सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्रामध्ये घट म्हटलेलं आहे, मध्य प्रदेश राज्यात झालेली असं म्हटलंय. आपण मध्य प्रदेशमध्ये घट सुद्धा बघितली होती. क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र हे छत्तीसगडमध्ये आहे, तर हे छत्तीसगडमध्ये नाही, तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे, लक्षात असू द्या. मध्य प्रदेश हे लक्षात असू द्या तुम्हाला. त्याच्यामुळे क नंबरचं विधान काय आहे, हे चुकलेलं आहे. अ आणि ब बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तुम्हाला काय येतील, 3 नंबर येतील, लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक काय येईल तर 3 नंबर याचा बरोबर येईल. त्यानंतर कप्पड आणि चाल समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे असं म्हटलंय. कप्पड आणि चाल समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं कप्पड आणि चाल समुद्रकिनाऱ्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. कुठला आहे तर केरळच्या कोझिकोडमधील कप्पड बीच आणि कन्नूरमधील चाल बीचला प्रतिष्ठित ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता ही संस्था कुठली आहे तर बघा लक्षात घ्या, डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन ही संस्था आहे.
हे दरवर्षी यांचे काही निकष असतात. त्या निकषानुसार हे ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा समुद्र किनाऱ्यांना जगातल्या जे देश आहेत, ज्या देशांमध्ये समुद्र किनारे आहेत त्यांना असे दर्जा दिला जातो ब्ल्यू फ्लॅगचा. मग आता लक्षात घ्या, भारतातील 13 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त आहे. लक्षात असू द्या. आत्ता हे जे 13 कोणते कोणते आहेत थोडक्यात आपण लक्षात असू द्या, ते आपण बघणार आहोत. त्यापूर्वी ह्या संस्थेची स्थापना 1981 ला झाली. आणि आता बघा लक्षात घ्या, 13 जे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रवाले भारतातले, कारण का तुम्हाला असं विचारलं जाईल खालीलपैकी कोणते बीचेस किंवा त्याला मराठीमध्ये पुळणे म्हणतात, ते पूर्ण कोणत्या बीचेसला त्याला काय म्हणता येईल, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता लक्षात घ्या, एक शिवराजपूर आहे गुजरातमधला समुद्रकिनारा आहे, घोगला दीवमधला आहे, कासारगोड कर्नाटक, पादुबिद्री कर्नाटकमधला आहे. पुढचं जर बघितलं, ऋषिकोंडा आंध्र प्रदेश, गोल्डन बीच पुरी ओडिसा, राधानगर अंदमान आणि निकोबारमधलं बीच आहे, कोलम तामिळनाडूमधलं बीच आहे, इडन पुदुचेरीमधलं बीच आहे, मिनिकॉय थंडी लक्षद्वीपमधलं आहे, त्यानंतर कदमत लक्षद्वीपमधलं आहे, कप्पड केरळमधलं आहे आणि चाल बीच हे केरळमधलं आहे. म्हणजे तुम्हाला शेवटचे नाही 3-4 तरी लक्षात असू द्या, सुरुवातीचे विचारणार नाही. एन्व्हायरमेंटमधला महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मग आत्ता पुढचं जर बघितलं, 6 नंबरचा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. बघा काय म्हणते, तर म्हणजे तुम्हालाही जर लगेच उत्तर काढता आलं 2-3 सेकंदात तर बघायचं. योग्य जोड्या निवडा म्हणते. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र असणारे समुद्र किनारे दिलेले आहेत आणि कुठल्या राज्याशी संबंधित आहे असे तुम्हाला प्रश्न त्याच्यात दिसत आहे. तर कासारगोड कर्नाटक बरोबर आहेत, कप्पड बीच केरळ बरोबर आहेत, गोल्डन बीच ओडिसा आणि कदमत बीच लक्षद्वीप बरोबर आहेत. या राज्यातले हे जे काही समुद्र किनारे आहेत यांना जी आपल्या ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे, त्यामुळे हे व्यवस्थित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक याचा काय आहे, 4 बरोबर आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. महत्वाची घडामोडी आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला एक पूल दिसतोय. आता हा पूल जर तुम्ही बघितला, इकडे दुनिया के सबसे ऊंचे रेल ब्रिज का उद्घाटन. ठीक आहे. हे जे तुम्हाला दिसतंय, हा जो ब्रिज याच्याबद्दल बघतोय, चिनाब ब्रिज आहे. कोणता आहे, चिनाब. लक्षात असू द्या, चिनाब ब्रिज आहे. लक्षात असू द्या. चिनाब पूल उद्घाटन जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल, हे उद्घाटन झालंय जून 2025 मध्ये. कोणाच्या हस्ते, तर लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे याचं उद्घाटन झालंय चिनाब पुलाचं. मग चिनाब पुलाची जर आपण लांबीचा विचार केला तर याची लांबी तुम्हाला येते 1315 मीटर. म्हणजे तुम्हाला किलोमीटर म्हटलं तर 1.3 म्हणजे 1.31 किलोमीटर असं सांगता येईल. या उंचीचा जर विचार केला 359 मीटर यांची उंची आहे. आता एक स्टार पॉईंट करून ठेवा, जगातील सर्वाधिक उंचीवरील सिंगल आर्क म्हणजे एकाच कमानवर असलेला काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केलेले आहे. आत्ता सिंगल आर्क म्हणजे बघा लक्षात घ्या, हा याला कमान म्हटली जातात. जे असे बरेचदा तुम्ही एखादा रस्ता असतो, या रस्त्याच्या ठिकाणी असं तुम्हाला काहीतरी केलेलं असतं, त्यालाही आतून जातो आपण, त्याला कमान म्हणतो. लक्षात घ्या, सिंगल आर्क हे दिसत असेल तुम्हाला. आणि याच्यावरून हा पूल बांधलेला आहे आणि ही रेल्वे चाललेली आहे. तर रेल्वे कोणती धावली आहे, कटरा श्रीनगर ही वंदे भारत ट्रेन यावरून धावलेली आहे. तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता पुढे बघा, खालील माहितीचा विचार करा व योग्य पर्याय निवडा असं पर्याय दिलेला आहे. व्यवस्थित प्रश्न वाचून घ्या. 7 नंबरचा प्रश्न आहे, व्यवस्थित वाचा. बघा, 6 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिनाब पुलाचे उद्घाटन केले. आपण मगाशीच बघितले. आता बघा, आपण कोणते कोणते पूल बघितले. आपण सगळ्यात पहिले पम्बन ब्रिज बघितला होता, पम्बन ब्रिज. मग काय म्हटलं आपण, मग झेड मोड बघितला. आणि हा कोणता आहे, चिनाब. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांच्या लांबी उंची सगळं लक्षात असतं मला गरजेचं आहे. चिनाब पूल हा जगातील सर्वाधिक उंचीवरील सिंगल आर्क पूल आहे. मी तुम्हाला कमान दाखवली होती अशी कमान. ठीक आहे. आणि या पुलाची लांबी ही 1315 मीटर आहे असं म्हटलेलं आहे. 1315 मीटर आहे या पुलाची लांबी. त्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक तुमचा काय येईल, तर 4 नंबर बरोबर येईल. पर्याय क्रमांक काय येईल, तर 4 नंबर बरोबर येईल. लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं पुन्हा एक अंजी पूल आलेला आहे, अंजी पूल. ठीक आहे. हा तर लक्षात असू द्या, पहिला केबल स्ट्रेट बिल आहे. केबल स्ट्रेट म्हणजे बघा, तुम्हाला इथं केबल दिसत असेल. ठीक आहे. किंवा थोडंसं मोठं अजून झूम करतो बघा, हा केबलनी बांधलेला आहे ते बघा. हा हा ठीक आहे. तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. बघा,
अंजी पूल जर पाहतला उद्घाटन हे 6 जून 2025ला कोणाच्या हस्ते केलं तर PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलेलं आहे. देशातला पहिला केबल स्टेट रेल्वे पूल जो आहे हा आहे. त्याच्यामुळे इथं स्टार पॉईंट करून ठेवा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अंजी पूल हा कटरा ते रियासीला जम्मू काश्मीरला जोडतो. आता याची एकूण लांबी पाहिली तर 725.5 मीटर हे IMP करून ठेवा. 725.5 मीटर हे IMP करून ठेवा. अंजी पूलची जे उद्घाटन केलं तर त्याची ही एकूण लांबी आहे, लक्षात असू द्या. हा देशातला पहिला केबल स्टेट रेल्वे पूल आहे. त्यामुळे इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, देशातला पहिला केबल स्टेट रेल्वे पूल खालीलपैकी कोणता, तर तो आहे अंजी पूल. त्याची लांबी पाहिली तर लांबी तुम्हाला 725.5 मीटर दिसेल, लक्षात असणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, चला नेक्स्ट. खालीलपैकी देशातला पहिला केबल स्टेट रेल्वे पूल कोणता आहे असं म्हटलेलं आहे. याचं अचूक उत्तर तुम्हाला माहित आहे, याचं अचूक उत्तर आहे अंजी पूल. काय उत्तर आहे याचं, तर तुम्हाला उत्तर दिसेल अंजी पूल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता नवीन रामसर स्थळे काही ऍड करण्यात आलेले आहे भारतातले. आणि रामसर स्थळे भूगोल पर्यावरणाचा विचार जर केला तर हा महत्त्वाचा टॉपिक असतो. त्यामुळे यावर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. तर लक्षात घ्या, जून 2025 मधील नवीन रामसर स्थळे भारतात ऍड झालेले आहे. आता रामसर स्थळांची संख्या जी झाली आहे भारतामध्ये हे जून 2025च्या नुसार 91 झालेली आहे. अगोदर 89 होते आणि त्यामध्ये 2चा अजून समावेश करण्यात आला. त्यामुळे नवीन रामसर स्थळांची संख्या आता टोटल 91 झाली. मग याच्यामध्ये डिटेल आपण बघणार आहोत की नेमकं जर विचार केला तर खिचन जोधपूर म्हणजे पहिलं हे 90 आणि हे 91. मेनार उदयपूर राजस्थान, लक्षात असू द्या. कोणचे दोन स्थळ आहे, कोणत्या राज्यातले आहे. खिचन जोधपूर हे कुठलं आहे रे बा, राजस्थान मधलं आहे. मेनार उदयपूर कुठला आहे, राजस्थान मधलं आहे. म्हणजे दोन्ही स्थळ जे आता ऍड झालेले जून 2025 मधले ते कुठले आहे, तर लक्षात घ्या ते दोन्ही राजस्थानचे आहे. आणि आता भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही 91 झालेली आहे, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. मग आता खिचन हे कुर्जा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि मेनार गावास बर्ड व्हिलेज म्हणजे पक्षी गाव म्हणून ओळखले जाते. मग भारताचा जर विचार केला तर भारतातील सर्वाधिक आपल्याला रामसर स्थळांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे, तर त्याचं नाव आहे तामिळनाडू. तर तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळे आहे, लक्षात असू द्या. आता हा जो रामसरचा करार आहे हा 2 फेब्रुवारी 1971 आहे. इराणमध्ये कॅस्पियन समुद्राच्या बाजूला एक रामसर नावाचं एक ठिकाण आहे. या रामसर नावाच्या ठिकाणी असं एक परिषद भरवली गेली का तिथं म्हटलं देशातील जे सगळे रामसर स्थळ आहे की रामसर स्थळ म्हटल्यापेक्षा वेटलँड्स किंवा पाणथळ प्रदेश आहे यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं गेलं पाहिजे. आणि याच्यासाठी एक परिषद भरवली गेली आणि त्यापासूनच मग हे सगळं रामसर करार वगैरे रामसर स्थळे घोषित केले जातात. मग आता पुढचं जर बघितलं, जगातील सर्वाधिक रामसर स्थळे कुठे आहे, तर याचं स्टार पॉइंट करून ठेवा मित्रांनो. इंग्लंड 175. कारण की एकदा प्रश्न जागतिक वारसा स्थळावर आला होता की जगातले सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ कोणत्या देशामध्ये आहे, त्याचं उत्तर होतं इटली. पण आत्ता इथं ते रामसर ते जागतिक वारसा स्थळावर होतं. मग हे जगातील सर्वाधिक रामसर स्थळे विचारताय तर तुम्हाला पाहिजे इंग्लंडमध्ये 175 रामसर स्थळे आहे. भारताचा विचार केला तर 91 आहे. भारतातील सर्वाधिक कुठे आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते 20 तामिळनाडूमध्ये आहे. आणि अजून महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3 आहे, त्याचे नाव सुद्धा सांगतो. त्याच्यामध्ये एक तुम्हाला लोणार सरोवर येते, नांदूर माधवेश्वर अभयारण्य येते आणि ठाणे खाडी येतं, लक्षात असू द्या. मेक्सिकोचा विचार केला तर मेक्सिको 2 नंबरला लागतं. आणि भारताचा विचार केला रामसर स्थळाच्या बाबतीत तर भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. पाणथळ प्रदेश दिन दरवर्षी आपण 2 फेब्रुवारीला काय करतो तर साजरा करतो, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट बघूया. मग आता जे आपण महाराष्ट्राचा विचार केला होता तर लोणार सरोवर बुलढाणा, नांदूर मधमेश्वर नाशिक आणि ठाणे हे महाराष्ट्रातील 3 रामसर स्थळेमध्ये घोषित असणारे स्थळ आहे, लक्षात असू द्या. हे महाराष्ट्रातले आहे रे बाबा. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. पण सर्वात मोठं जर विचार केलं, सर्वात मोठं रामसर क्षेत्र हे सुंदरबन वेटलँड आहे, पश्चिम बंगालमधलं 4230 चौरस किलोमीटर आहे. सर्वात लहान विचार केला तर हे रेणुका वेटलँड आहे हिमाचल प्रदेशमधलं. आणि सर्वात जुने रामसर क्षेत्र आहे चिल्का सरोवर आणि केवल देव घाना राष्ट्रीय उद्यान, हे लक्षात असणं गरजेचं आहे.
कधी कधी काय करतं, स्टॅटिकला सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे ह्या स्टॅटिकच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आत्ता बघा आपल्याला एक प्रश्न आहे, त्यावरच प्रश्न सुद्धा घेतोय. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. 9 नंबरचा प्रश्न आहे, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. रामसर स्थळासंदर्भात प्रश्न वाचून झाला असेल तर इथं खालील माहितीचा विचार करा व योग्य पर्याय निवडा असं दिलेलं आहे. अविधान काय म्हणतं, जून 2025 मध्ये भारतामध्ये 91 रामसर स्थळे होती असं म्हटलंय. जून 2025 पर्यंत, कारण का बरेचदा काय होतं, आयोग काय विचारतं, जून 2025 पर्यंत भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या किती होती, आणि ऑप्शन देतील तुम्हाला 89, दुसरं देतील 91, त्यानंतर देतील काहीतरी 87 किंवा देतील यापैकी नाही, किंवा अदर देतील. मग आपण जर समजा हे न्यूज नाही वाटली तर आपल्याला काढेल 89, मग आपण काय करतो, हे उत्तर क्लिक करतो. पण दोन वाढले जून 25 मध्ये, लक्षात असू द्या. भारतात सर्वाधिक रामसर स्थळे राजस्थानमध्ये असं म्हटलंय. आता मगाशीच आपण याचा हे बघितलं की हे राजस्थानमध्ये नाही आहे सर्वाधिक रामसर स्थळ, तर हे विधान चुकलेलं आहे. कारण की 20 रामसर स्थळ कुठं आहे, तर तामिळनाडूमध्ये आहे. कुठं आहे, तामिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे, तामिळनाडूमध्ये आहे, तुमचं लक्षात असणं गरजेचं आहे. आणि जगात सर्वाधिक रामसर स्थळे इंग्लंडमध्ये आहे, तर बरोबर बघितलं होतं, इंग्लंडमध्ये मला वाटते साधारणतः 175 आहे. त्यानंतर इंग्लंड नंतर मेक्सिकोचा नंबर लागतो, मेक्सिको, आणि मेक्सिको नंतर भारताचा क्रमांक लागतो, कारण का भारत 91 आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे, पहिल्या नंबरला इंग्लंड आहे, 175 रामसर स्थळे. आणि महाराष्ट्रातले 3 रामसर स्थळांचा विचार केला तर त्याच्यामध्ये लोणार सरोवर, दुसरं नांदूर मधमेश्वर, आणि तिसरं ठाणे खाडी, लक्षात असू द्या. ठीक आहे, हे 3 आहे, त्याच्यामुळे तुमचं विधान ए, विधान ब तर चुकलेलं आहे, विधान क बरोबर आहे, विधान ड बरोबर आहे. म्हणजे अ क ड तुम्हाला पर्याय जर दिसला तर पर्याय क्रमांक काय येईल तुमचा, 3 बरोबर आहे, लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, खालील माहितीचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. बघा काय म्हणते, खालील माहितीचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. तर इथं अचूक उत्तरपेक्षा तुम्ही एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे, मी थोडासा 1 2 4 5 सेकंदाचा वेळ देतो, म्हणजे तुमच्या नजरेखालून किमान तो प्रश्न गेला पाहिजे. निजामाबाद, तेलंगणा इथे मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे जानेवारी 2025 मध्ये उद्घाटन करण्यात आले असं म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? पल्ले गंगा रेड्डी यांची मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर एक प्रश्न स्टार पॉईंट करून घ्यायचा, राष्ट्रीय हळद मंडळ पहिले अध्यक्ष जर विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल, पल्ले गंगा रेड्डी या मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक जास्त हळदीचे उत्पादन करणारे राज्य आहे असं म्हटलं आहे. महाराष्ट्र हे सर्वात जास्त हळदीचे उत्पादन करणारे राज्य असं म्हटलेलं आहे. मग आता याचे तिन्ही पर्याय जे आहेत, तिन्ही पर्याय काय आहेत तर बरोबर आहेत. पर्याय क्रमांक तुमचं काय येईल तर 4 बरोबर येईल, लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक कुठला येईल तर 4 बरोबर येईल. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितला, 11 नंबरचा फेब्रुवारी 2024 मध्ये, आता लक्षात घ्या मित्रांनो, 11 नंबरचा व्यवस्थित प्रश्न वाचून घ्या. 11 नंबरचा प्रश्न काय म्हणतो तर, फेब्रुवारी 24 मध्ये जाहीर झालेल्या भारतातील बिबट्यांची स्थिती अहवाल 2022. आता 22चा जरी असला 24 ला पण आपल्याला महत्वाचा आहे. ठीक आहे, अहवालानुसार सर्वाधिक बिबट्यांची संख्या ही मध्य प्रदेश राज्यात आहे म्हटलंय, तर हे विधान बरोबर आहे. भारतातील बिबट्यांची संख्या आता 13,874 आहे, लक्षात असू द्या. सर्वाधिक बिबट्या असलेल्या राज्यात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. तर आता 3रा क्रमांक नसून तर हा महाराष्ट्राचा 2रा क्रमांक आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला विधान कुठलं दिसेल, विधान अ दिसेल, विधान ब दिसेल, विधान क चुकलेला आहे. अ आणि ब पहिला नंबरचा पर्याय बरोबर आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा पुढचं जर बघितलं तर हिमबिबट्यांच्या स्थिती, आता एक IMP करून घ्या. हिमबिबट्यांचा पहिलाच अहवाल आहे, त्यामुळे त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हिमबिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल नुकताच प्रकाशित झाला, त्याबाबत खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, अहवालानुसार भारतात 718 हिमबिबट्यांची संख्या नोंदवण्यात आली. सर्वाधिक हिमबिबटे लडाखमध्ये असून 2ऱ्या क्रमांकावर उत्तराखंड आहे. या अहवालानुसार हिमाचल प्रदेशमध्ये हिमबिबट्यांची संख्या सर्वात कमी आहे असं म्हटलेलं आहे.
तर मित्रांनो 12 नंबरचा व्यवस्थित प्रश्न बघा. 12 नंबरचा प्रश्न काय म्हटलेला आहे लक्षात असू द्या. तर इथे तुम्हाला अ नंबरचं स्टेटमेंट, भारतामध्ये 718 हिमबिबट्या आहेत. सर्वाधिक हिमबिबट्या लडाखमध्ये असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड आहे, हे बरोबर आहे. मात्र इथं या अहवालानुसार हिमाचल प्रदेशमध्ये हिमबिबट्यांची संख्या सर्वात कमी नाही आहे, तर ही JNK मध्ये आहे. लक्षात घ्या, जम्मू आणि काश्मीर, हे लक्षात असू द्या. 9 संख्या आहे, लक्षात असतं तुम्हाला, तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे अ आणि ब दिसलं जर पर्याय क्रमांक 2 बरोबर येईल. अ आणि ब काय आहे तर बरोबर आहे, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. पुढचं जर पाहिलं तर भारतातील जागतिक वारसा स्थळांचा जर विचार केला तर आपल्याला यावर बरेचदा आयोगाने MPSCने म्हटल्यापेक्षा राज्यसेवेच्या परीक्षेला, MPSCने तर विचारलेच आहे, राज्यसेवेच्या परीक्षेला बरेचदा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा भारतातील जागतिक वारसा स्थळ जाहीर केलं जातं तर त्यावर आयोगाचा 100% प्रश्न असतो. तर आता भारतातील जागतिक वारसा स्थळाचा विचार केला तर आपण सगळेच बघणार आहोत याच्यामध्ये. 26 जुलै 2024 रोजी आसाममधील अहोम घराण्याची राजधानी, घराण्याची दफनभूमी, राजघराण्याची सॉरी, आसाममधील अहोम राजघराण्याची दफनभूमी असलेल्या आहे बघा चरईदेव मोईदमचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. चरईदेव मोईदम लक्षात असू द्या. आणि एक स्टार पॉइंट करून ठेवा, ईशान्य भारतातले हे पहिले सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालेलं आहे. ईशान्य भारतातलं हे पहिलं सांस्कृतिक स्थळ म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आसाम मधील हे तिसरं जागतिक वारसा स्थळ आहे. तर आसाम मधले पहिले जागतिक वारसा स्थळाचा विचार केला तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस राष्ट्रीय उद्यान हे कशामध्ये येतं, हे नैसर्गिक मध्ये येतं. हे जे सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, अहोम राजघराण्याची जी दफनभूमी, ज्याला चरईदेव मोईदम असं म्हटलेलं आहे, याचं जागतिक वारसामध्ये समावेश झालेला आहे. ईशान्य भारतातलं हे पहिलं जागतिक वारसा स्थळ आहे. आणि आसाम मधलं जर बघितलं तर आसाम मधलं हे तिसरं आहे. पहिले 2 कोणते होते तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि त्यानंतर पाहिलं मानस राष्ट्रीय उद्यान, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आता पुढचं जर पाहिलं तर युनेस्कोने जागतिक वारसा समितीची ही पहिल्यांदाच नवी दिल्ली 2024 मध्ये बैठक पार पडली. इथं स्टार कर घ्या. एखाद्या महत्वाच्या संघटनेची जर पहिलीच बैठक भारतात पार पडत असेल आणि त्याच्यात ही जागतिक वारसा समितीची बैठक आहे, तर यावर प्रश्न विचारला जातो. नवी दिल्ली पहिल्यांदाच भारतामध्ये ही पार पडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं. आता मोईदम म्हणजे काय तर हे पिरॅमिड सारखी रचना असलेले मोईदम हे राजघराण्याची दफनभूमी आहे. म्हणजे तुम्हाला बघा दिसत असेल, ठीक आहे, हे दिसत असेल, ठीक आहे, हे तुम्हाला चित्रामध्ये लक्षात आलं असेल. मग आता इकडे एवढं गेल्यापेक्षा तुम्हाला ना आत्ता फक्त त्याच्यातलं नाव, ईशान्यमधलं तिसरं, आसाम ईशान्यातलं पहिलं, ईशान्येकडील पहिलं सांस्कृतिक वारसा म्हणून मिळालेला आहे. आसाममधलं तिसरं, लक्षात घ्या, हे लक्षात असू द्या. आता युनेस्कोची जागतिक वारसा यादी अजून 25ची आली. या 25 मध्ये युनेस्कोच्या 2025 वारसा यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला, हे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि या स्थळांना आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यूज म्हणजे अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर मान्यता मिळालेली आहे. याच्यात 12 किल्ल्यांचा, गड किल्ल्यांचा समावेश आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या अंतर्गत या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. युनेस्कोची 47वी बैठक पॅरिस फ्रान्स इथे पार पडली होती जुलै महिन्यामध्ये. मग आता हे 12 किल्ले कोणते आहेत ते पण बघूयात. आता बघा, लक्षात घ्या, भारतातील जर विचार केला तर हे 44, आता तुम्ही म्हणाल सर पहिले 43 होते, 12 गड किल्ले जर पकडलं तर 12 ते 43 आणि 12 असे गुणाकार नाही करायचा, हे एकाच अंतर्गत आलेली आहे, लक्षात असू द्या. मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया याच्या अंतर्गत या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आत्ता जर विचार केला तर सर्वाधिक वारसा स्थळे हे इटलीमध्ये आहे 61. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांची संख्या इटलीमध्ये आहे 61. भारतात 44 आत्ता झालेले आहेत. आता युनेस्कोने जगात 6वा क्रमांक आहे भारताचा, म्हणजे जागतिक वारसा स्थळाचा जर विचार केला आणि युनेस्को वारसा यादीचा विचार केला तर जे 12 गड किल्ले आहेत ते आपण कोणते कोणत्या बघूया. राजगड पुणे, शिवनेरी पुणे, लोहगड पुणे, रायगड, त्यानंतर खांदेरी रायगड, साल्हेर रायगड. आता हे 6 नंबर आहे, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12, इथे 5 5 डबल आले होते. साल्हेर नाशिक,
प्रतापगड सातारा, सुवर्णदुर्ग रत्नागिरी, पन्हाळा कोल्हापूर, विजयदुर्ग सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी हा फक्त एक दुसऱ्या राज्यातला आहे, विल्लपुरम हा तामिळनाडूचा, फक्त लक्षात असू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला म्हणजे प्रश्न वाचून घ्या, उत्तर मी सांगणार आहे तुम्हाला, तर याचा व्यवस्थित प्रश्न वाचून घ्या. 13 नंबरचा प्रश्न काय म्हणते तर, भारतातील जागतिक वारसा स्थळांविषयी अचूक पर्याय निवडा किंवा विचूक विधाने निवडा. आसाममधील चरई देव मोईदम हे स्थळाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला, एक महत्वाचा आहे. चरई देव मोईदम हे शहर ईशान्य भारतातील दुसरे सांस्कृतिक वारसा स्थळ ठरलेले आहे. ओके, त्यानंतर आता बघा, हे पहिलं तर बरोबर आहे, पण हे चरई देव मोईदम भारतातील दुसरे सांस्कृतिक वारसा ठरले आहे, म्हणजे जे ईशान्येकडले आहे. ते ईशान्येतलं हे दुसरं नाही आहे, तर हे पहिलं सांस्कृतिक वारसा शहर ठरलेलं आहे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढचं जर बघितलं, सुदर्शन सेतूचे उद्घाटन. सुदर्शन सेतूचे उद्घाटन. आता हे थोडी जुनी बातमी आहे, पण आपल्याला याची थोडंसं लक्षात असणं गरजेचं. सुदर्शन सेतू तुम्हाला दिसत असेल, सुदर्शन सेतू. ठीक आहे, तर लक्षात घ्या, मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं 25 फेब्रुवारी 2024ला. हा देशातील सर्वात लांब केबल स्ट्रेट ब्रिज आहे, लक्षात असू द्या. याची लांबी 2.32 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे सुदर्शन सेतूची लांबी 2.32 किलोमीटर आहे, लक्षात असू द्या. हे तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर बघा, आता आपण ह्याचा विचार करू. 14 नंबरचा जो प्रश्न आहे, तर याचं 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुजरातमधील सुदर्शन सेतू या केबल ब्रिजचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. हे बरोबर आहे. 2.32 किलोमीटर लांबीचा हा पूल भारतातील सर्वात लांबीचा केबल स्ट्रेट रेल्वे पूल आहे, आणि हा पूल कच्छच्या खाडीतून द्वारका जिल्ह्यातील ओखा शहराला थेट द्वारका बेटाशी जोडतो, असं म्हटलेलं आहे. थेट द्वारका बेटाशी जोडतो, त्यामुळे पर्यायाचे तिन्ही बरोबर आहे. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न तुम्ही बघताय, तुमच्या स्क्रीनला आहे 15 नंबरचा. खालीलपैकी देशातील कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आहे, असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ असं तुम्हाला पर्याय दिलेला आहे. तर याचं अचूक उत्तर आहे कर्नाटकमध्ये सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आहे, लक्षात असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक वाहन. आता 16 नंबरचा जर प्रश्न बघितला, इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे, तर याचं पहिलं राज्य आहे कर्नाटक. इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करणारे भारतातले पहिले राज्य जर विचार केला, तर पहिले राज्य कोण आहे, तर कर्नाटक. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता 17 नंबरचा तुम्हाला प्रश्न दिसतोय. 17 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणतोय तर, आशियाई राजगिधाडांच्या भारतातील पहिला संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे, असं म्हटलंय. तर याचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश. काय उत्तर याचं? उत्तर प्रदेश. 18 नंबरचा प्रश्न, देशातले पहिले धान्य एटीएम खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे, असं म्हटलंय. तर याचं अचूक उत्तर येते ओडिसा राज्यामध्ये देशातले पहिले धान्य एटीएम सुरू करण्यात आलेले आहे. आता धान्य एटीएम जसं आलं तसं आपलं रेल्वेमध्ये एक एटीएम आलं, ज्याला पंचवटी एक्सप्रेस आहे. या पंचवटी एक्सप्रेसमध्ये भारतातलं पहिलं एटीएम सुरू करण्यात आलेलं आहे, आणि ते बँक ऑफ महाराष्ट्राने सुरू केलं. आणि तसंच मनमाड ते मुंबई या मार्गावर ही रेल्वे धावते, पंचवटी एक्सप्रेस. आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये भारतातलं पहिलं रेल्वे एटीएम सुरू करण्यात आलं आहे, आणि ते रेल्वे एटीएम बँक ऑफ महाराष्ट्राने सुरू केलं आहे. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 19 नंबरचा, सर्व हिमनदी गमावणारा जगातील पहिला देश कोणता, तर याचं अचूक उत्तर आहे व्हेनेझुएला. तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर देशातला पहिला आयुर्वेदिक कॅफे खालीलपैकी कुठे सुरू करण्यात आलेला आहे, असं म्हटलंय. देशातला पहिला आयुर्वेदिक कॅफे लक्षात असू द्या, तर याचं अचूक उत्तर आहे दिल्ली. दिल्ली येथे देशातला पहिला आयुर्वेदिक कॅफे सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर तुम्हाला दिसतंय श्री अटल सेतू.
अटल सेतू दिसतंय बघा, अटल सेतू तुम्हाला दिसत असेल, अटल सेतू, हा अटल सेतू आहे इकडे, ठीक आहे. सेतूची लांबी आहे 21.8 किलोमीटर, त्यातील 16.50 किलोमीटरचा भाग समुद्रात आहे आणि 5.50 किलोमीटरचा भाग हा जमिनीवर आहे. आपण अटल सेतू बाबत बघतोय. सेतूची लांबी जर बघितली, तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, अटल सेतू जो बांधलेला आहे आपण मुंबईमध्ये, तर याची लांबी किती आहे? 21.8 याचं उत्तर विचारलं जाऊ शकतो. एक स्टार पॉईंट करून ठेवा अजून याचा. समुद्रावरील बांधलेला हा भारतातला सर्वात लांब पूल आहे, त्यामुळे हा स्टार पॉइंट करून ठेवा. अटल सेतू हा दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडतो, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच उद्घाटन केलेल्या अटल सेतूची लांबी किती आहे? तर याचं आपण मगाशीच बघितलं 21.8. याच्यामधले दोन असा विषय आहे की 16 पॉईंट समथिंग आणि इकडे 5.50, 16.50 किलोमीटर हा जर बघितला समुद्रात आहे, 5.50 जर बघितला तर हा कुठे आहे? हा जमिनीवर आहे. मग टोटल याची जर पाहिलं तर लक्षात असू द्या 21.8 किलोमीटरचा आहे. सेला बोगदा. आता सेला बोगदा आपण बघूया. सेला बोगदा, बोगद्याची वैशिष्ट्य जर बघितली तर 9 मार्च 24 ला या सेला बोगद्याचं उद्घाटन केलं. याची लांबी लक्षात असू द्या. हा जो बोगदा आहे हा सेला बोगदा आहे, तुम्हाला दिसत असेल, आतमधून आहे, याचा फोटो काढलेला आहे, त्याची इमेज दिलेली आहे, आतमधली आहे, लक्षात असू द्या. याची लांबी आहे 2598 मीटर, हे लक्षात एवढं असण्याला पाहिजे. अरुणाचल प्रदेशमधील तेजपूर तवांग मार्गावर हा बोगदा आहे आणि हा जगातील सर्वात लांब दुहेरी लेनचा बोगदा आहे, लक्षात असू द्या. जगातील सर्वात लांब म्हटलाय, त्याच्यामुळे तुम्हाला या सेला बोगदावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सेला बोगदा महत्वाचा आहे. ठीक आहे. 22. सेला बोगदा मार्च 2024 मध्ये उद्घाटन करण्यात आलं. त्या बोगद्याबाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. 22 नंबरचं जर बघितलं तर 22 नंबरचा प्रश्न व्यवस्थित तुम्ही मित्रांनो वाचून घ्या. 22 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, चला. सेला बोगदा देशातील सर्वात उंच बोगदा आहे, बरोबर आहे. बोगद्याची लांबी 2598 मीटर आहे, बरोबर आहे. आणि अरुणाचल प्रदेशमधील तेजपूर तवांग मार्गावर हा बोगदा आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. हे तिन्ही विधान आहे, अ, ब आणि क, हे तिन्ही विधाने काय आहे तर योग्य आहे, लक्षात असू द्या. कोणत्या राज्य सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम नक्षत्र सभा सुरू केलेला आहे म्हणते? ठीक आहे, नक्षत्र सभा 23 नंबरचा प्रश्न आहे. तर अचूक उत्तर आहे उत्तराखंड राज्याने काय केलेलं आहे? राज्य सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम नक्षत्र सभा सुरू केला आहे. कोणी सुरू केला आहे? उत्तराखंड राज्याने सुरू केलेला आहे नक्षत्र सभा. ठीक आहे, चला पुढचं बघा. आता 24 नंबरचा जर प्रश्न बघितला, 24 नंबरचं, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातले पहिले विमानतळ कोणते आहे असं म्हटलंय? ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातले पहिले काय विचारलेलं आहे मित्रांनो आपल्याला? पहिले विमानतळ विचारलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातले पहिले विमानतळ हे कोची विमानतळ आहे, लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. कोची विमानतळ. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित आवाज येतोय माझा? हा, यस. चल, लाईट गेली होती त्यामुळे लगेच आली. ठीक आहे. पर्यावरण संरक्षणासाठी माझी वसुंधरा 6.0 ही मोहीम सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे? 25 नंबरचा प्रश्न बघून घ्या. 25 नंबरचा प्रश्न, माझी वसुंधरा 6.0 पर्यावरण संरक्षणासाठी ही जी मोहीम सुरू केलेली आहे ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे, लक्षात असू द्या, याची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. 26 नंबरचा प्रश्न, सॉरी 26 नाही, 26 तर झालेला, 26 नंबरचा प्रश्न खालेली आहे. ठीक आहे. 26 नंबरचा प्रश्न जर बघितला तर जून 2025 मध्ये भारतातले पहिले ई वेस्ट रिसायकलिंग इको पार्क कुठे सुरू केले जात आहे? तर याचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली येथे हे सुरू केले जात आहे. भारतातलं पहिलं ई वेस्ट रिसायकलिंग इको पार्क हे कुठे सुरू केलं जात आहे? तर हे नवी दिल्ली येथे सुरू केलं जात आहे, तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे.
त्यानंतर भारतातील 107वा राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल याला अधिकृत राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? 27व्या नंबरचा जे आहे प्रश्न, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओडिसा राज्यामध्ये हे सिमलीपाल नावाचं जे राष्ट्रीय उद्यान दर्जा देण्यात आलंय हे आहे. ठीक आहे, ओडिसामध्ये. 28 नंबरचा प्रश्न, फुलपाखरांच्या संरक्षणासाठी समर्पित भारतातले पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे? भारतातले पहिले फुलपाखरू अभयारण्य, लक्षात असू द्या, IMP करून ठेवा रे बाबा. ठीक आहे, IMP, भारतातले पहिले फुलपाखरू अभयारण्य, तर हे केरळ याचं अचूक उत्तर आहे. हे स्टार पॉइंट करून ठेवा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता स्वच्छ सर्वेक्षण अहवाल आलाय 2024-25 चा. हा 17 जुलै 2025 ला जाहीर झाला. याच्यामध्ये दोन वेगळ्या, स्वच्छ सर्वेक्षण अहवाल वेगळा असतो, स्वच्छ वायू सर्वेक्षण अहवाल वेगळा असतो. याच्यात कन्फ्यूज व्हायचं काम नाही. आता बघा, इंदूरने सलग 8व्यांदा देशातले सर्वात स्वच्छ शहराचा किताब मिळाला. मागच्या कंबाईनला याचा प्रश्न तुम्हाला दिसला असेल, इंदूरवर प्रश्न विचारलेला होता आणि इंदूर सलग 8व्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब मिळवलेला आहे. आता याच्यामध्ये ना दोन वेगवेगळ्या कॅटेगरी. आता बघा, सुपर स्वच्छ लीग, लक्षात असू द्या, सुपर स्वच्छ मध्ये 10 लाखांपेक्षा अधिक जर विचार केला तर इंदूर 1 नंबरला आहे, सुरत 2 नंबरला, आणि नवी मुंबईचा जर विचार केला तर हे तुम्हाला 3 नंबरला दिसेल. मग सुपर स्वच्छ मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्याचा जर आपण विचार केला तर 1 नंबरला नोएडा येते, 2 नंबरला चंदीगड, 3 नंबरला म्हैसूर. तर एवढं लक्षात राहत नाही, तर तुम्ही पहिलं आणि दुसरं थोडी लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, चला. आत्ता सुपर स्वच्छ पाहिलं तर स्वच्छ शहर श्रेणीमध्ये जर टॉपमध्ये पाहिलं, 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येचा जर विचार केला तर इथं अहमदाबाद येते, 2 नंबरला भोपाळ आहे, 3 नंबरला तुम्हाला लखनौ दिसेल. आणि 3 ते 10 लाख मध्ये स्वच्छ, आता हे सुपर लीग नाही आहे, स्वच्छ सुपर लीग नाही, लक्षात असू द्या. त्यानंतर मीरा भाईंदर, बिलासपूर आणि जमशेदपूर हे लक्षात असू द्या. सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहर जर पाहिलं तर विशाखापट्टणम, सर्वोत्तम कंटोनमेंट बोर्ड जर पाहिलं तर सिकंदराबाद, आणि सर्वोत्तम गंगा शहर जर पाहिलं तर प्रयागराज हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला मग आता इथं बघा काय म्हणतात, तर 29 नंबरचा प्रश्न बघा. स्वच्छ सर्वेक्षण 24-25 बाबत खालीलपैकी योग्य विधान निवडा असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे? इंदूरने सलग 8व्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब मिळवला, बरोबर आहेत का? यस, बरोबर आहेत. सर्वोत्तम गंगा शहर म्हणून प्रयागराजने देशात प्रथम क्रमांक पटकावला, हे सुद्धा बरोबर आहेत. त्यामुळे पर्यायामधलं पर्याय क्रमांक 3 तुम्हाला बरोबर दिसतंय. दोन्ही अ आणि ब दोन्ही काय आहे, तर हे दोन्ही योग्य आहे, लक्षात असू द्या. 30 नंबरचा जर आपण बघितला प्रश्न, भारतामध्ये प्रथमच आयोजित गंगा नदी डॉल्फिन सर्वेक्षणात कोणत्या राज्यात सर्वाधिक डॉल्फिन नोंदविण्यात आलेलं आहे? 30 नंबरचं बघा, 30 नंबरचं. भारतामध्ये प्रथमच, बघा काय म्हटलं 30 नंबरचा प्रश्न, भारतामध्ये प्रथमच आयोजित गंगा नदी डॉल्फिन सर्वेक्षणात कोणत्या राज्यात सर्वाधिक डॉल्फिन नोंदवण्यात आलेला आहे? तर तुम्हाला हे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक डॉल्फिनची संख्या नोंदवण्यात आलेली आहे, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पहा. आता भूपेंद्र यादव हे IBCA म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स, ज्या 7 प्रकारच्या मांजरीच्या जाती आहेत, जे याचे पहिले अध्यक्ष बनलेले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्सच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान यांनी भूषवलेले आहे. पहिले अध्यक्ष. कार्यक्रम नवी दिल्लीला पार पडला मित्रांनो. ठीक आहे, याची घोषणा जर झाली तर हा प्रोजेक्ट 2023 ला प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आलेला होता. यानंतर जर बघितलं, हवामान बदल कामगिरी निर्देशांक हा एक थोडासा लक्षात असू द्या 2025 चा. याच्यामध्ये पहिल्या 3 क्रमांकावर कोणताही देश नाही. हवामान बदल कामगिरी निर्देशांक राज्यसेवेसाठी महत्वाचा आहे. हवामान एन्व्हायरमेंट संदर्भातला आहे. एक तरी प्रश्न एन्व्हायरमेंटवर आपल्याला दिसतो किंवा एखादा निर्देशांकावर प्रश्न दिसतो, तर लक्षात घ्या. तर ही जी संस्था आहे जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल, या संस्थेने अहवाल जाहीर केला. CCPI 2025 मध्ये जर बघितलं तर पहिले 3 क्रमांकावर कुठलाच देश नाही.
कारण का जे निकष लावले होते ह्या निकषामध्ये पहिल्या 3 क्रमांकावर कुठले देश बसले नाही. चौथ्या क्रमांकाचा विचार केला तर तुम्हाला डेन्मार्क देश दिसेल हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये. नेदरलँडचा विचार केला तर 5व्या नंबरला आहे. युनायटेड किंगडम 6व्या नंबरला आहे. आणि भारताचा विचार केला तर भारत तुम्हाला 10व्या नंबरला दिसतो. आणि सगळ्या शेवटच्या स्थानावर तुम्हाला इराणचा क्रमांक दिसतो 67. इराण शेवटच्या स्थानावर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले काही भूगोल पर्यावरण संदर्भातले काही जे टॉपिक होते महत्त्वाचे त्याची रिव्हिजन मी इथे तुम्हाला करून दिलेली आहे. तुम्हाला 100% हे जे काही आपण रिव्हिजन केली याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये लाभ होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर मी एक माझा जो काही क्रमांक आहे तो देतो 7769812010. तुम्हाला जर चालू घडामोडी या विषयामध्ये काही अडचण असेल, तुम्हाला बॅचबद्दल काही माहिती विचारायची असेल तर मला या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. मी 100% तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे 100% प्रयत्न करेन. तोपर्यंत तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.